नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य प्रशासन विभागाचा 5 मे 2026 चा जी.आर. आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बरेचशी ग्रुप सी ची पदं आता एमपीएससी वर्ग झाले आणि एमपीएससी ऑलरेडी ग्रुप सी ची जाहिरात घेत होती, त्यामुळे सुद्धा आता बकेटिंग करण्यात आलेलं. त्यातले महत्त्वाचे 2 पदं तुमच्या समोर एसटीआय आणि टॅक्स असिस्टंट हे सुद्धा आता वेगवेगळ्या माध्यमातून इथे ह्या म्हणजे वेगवेगळ्या पदांबरोबर समावेश त्यांचा झाला. असे 6 पदांचा समावेश एकत्र करून लेखापाल नावाचा गट तयार करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की लेखापाल या गटामध्ये एसटीआय टॅक्स असिस्टंट पदाव्यतिरिक्त कोणकोणती पदं आहेत, त्यांचा विभाग कोणता आहे, एमपीएससी परीक्षा घेणार का, परीक्षा कशी होऊ शकते आणि अभ्यासक्रम काय असू शकतो. थोडक्यात माहिती घेऊया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे अजून भरपूर सारे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करून ठेवा, जेणेकरून महत्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 5 मे हा जी.आर. आहे, सामान्य प्रशासन विभागाचा जी.आर. आहे. यामध्ये त्यांनी बघा लेखापाल परिशिष्ट क्रमांक 28 मध्ये टाकलेलं लेखापाल नावाचं एक गट आहे. ह्या परिशिष्टामध्ये जो की अराजपत्रित पद आहे, नॉन गॅझेटेडचं पद आहे. यामध्ये त्यांनी बघा कोणकोणते पदं टाकली, कोणकोणते विभाग आहे. विभाग आहे वित्त विभाग. बघा वित्त विभागाचे 4 पदं याच्यामध्ये टाकलेलं आहे, ज्यामध्ये एक आहे वस्तू आणि सेवा कर विभाग. वस्तू आणि हे सगळं तेच आहे, वस्तू आणि सेवा कर विभाग 3. आणि चौथा आहे लेखा व कोशागार संचालनालय. बघा हे 4 पदांमध्ये 3 पदं एकाच आस्थापनाचे आहे, एक पद मात्र वेगळं आहे. ही सगळी पदं बघा. यामध्ये पहिलं पद आहे गट ब अराजपत्रित राज्य कर निरीक्षक, ज्याला आपण एसटीआय म्हणतो. एसटीआय हे गट ब चं अराजपत्रित पद आहे. ते कशात टाकलंय, लेखापाल या गटामध्ये टाकलेलं आहे. याला कोण लागतंय, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये काही चेंज केलेला नाहीये. दुसरं जे पद आहे ते लेखापालचं पद आहे, त्याला आपण अकाउंटंट म्हणतो. हे पद जे आहे ना, ते कसं पूर्वीचे नियम कसे होते, याचे रिक्रुटमेंट रूल्स कसे होते, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा राज्य शासनाने त्या परीक्षेच्या समतुल्य म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण केली असेल, तसेच वाणिज्य किंवा लेखाशास्त्र या विषयांमध्ये राज्य शासनाने, आता हे सगळं वाचण्यापेक्षा मी डायरेक्ट सांगतो, नवीन जो बदल झालेला आहे तो काय आहे, तर इथे कोण फॉर्म भरू शकतं, तर बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम, कोणताही डिग्रीचा विद्यार्थी इथे फॉर्म भरू शकतो. पूर्वी याला अकाउंटंट मध्ये याला वाणिज्य म्हणजे कॉमर्स डिपार्टमेंटचा विद्यार्थी लागत होता, पण आता मात्र या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये बदल झाला. लेखापाल या पदासाठी कोणत्याही डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. याला एक्सपिरियन्सची गरज नाही, ऍडिशनल स्किलची गरज नाहीये, किंवा प्रेफरन्स पण, आता क्वालिफिकेशन प्रेफरन्स पण गरज नाहीये. सो एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. कर सहाय्यक हे पद बघा, गट क चं आहे, वस्तू सेवा कर विभागाचं कर सहाय्यक, ज्याला आपण टॅक्स असिस्टंट म्हणतो. हे एकाच डिपार्टमेंटचं पद आहे. इथे सुद्धा आता चेंज काहीच केलं नाही. म्हणजे काय लागणार आहे, बाय नॉमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन हेल्ड बाय द कमिशन हू पजेस द डिग्री ऑर एनी अदर क्वालिफिकेशन. डिग्री तुमचं लागणार आहे, डिग्री गरजेची आहे. आणि दुसरं म्हणजे काय, तुमच्याकडे मराठी आणि इंग्लिश बघा, 30 वर्ड पर मिनिट इन मराठी आणि इंग्लिश 40 हे दोघे लागणार. म्हणजे 3 गोष्टी, एक म्हणजे ग्रॅज्युएशन कोणते चालतंय, दुसरं म्हणजे मराठी 30 आणि तिसरं म्हणजे इंग्लिश 40. असे 3 सर्टिफिकेशन तुमच्याकडे असेल तर फॉर्म तुम्ही भरू शकता. हे ऍज इट इज ठेवलंय, नो चेंजेस इन रिक्रुटमेंट रूल. आणि चौथं पद आहे कनिष्ठ लेखापाल. याला सुद्धा डिग्री कंटिन्यू आहे, कोणत्या डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. हे 4 पदं. आणि अजून 2 पदं यामध्ये ऍड करतो मी. बघा महसूल व वन विभागाचं पद आहे, वन विभागाचं पद आहे, गट क चं लेखापाल पद आहे. बघा याला सुद्धा डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, कोणत्या डिग्रीचा विद्यार्थी चालणार आहे. आणि अजून एक जलसंपदा विभागाचं पाटबंधारे संशोधन विकास संचालनालय यांचं एक पद आहे लेखापाल नावाचं. याला सुद्धा एनी डिग्री इन एनी डिसिप्लिन, एनी डिग्री चालणार. म्हणजे इथे जर बघितलं तुम्ही तर सगळ्या ठिकाणी एनी डिग्रीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. फक्त कर सहाय्यकाला मराठी इंग्लिश हे कंपल्सरी केलंय. हे जर अपवाद सोडला, सगळ्या ठिकाणी एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. मग भविष्यामध्ये ऍड येताना अशी जी पदं आहेत ज्यांची कामं सारखीच आहे, एकाच सेवा काय म्हणजे आपण सेवा प्रवेश अर्हता आहे, त्यानुसार त्यांची एक्झाम घेतली जाऊ शकते. मग आता इथे ऑलरेडी एमपीएससी एक्झाम घेणारे 2 पद याच्यामध्ये आहेत. कोणते, राज्य कर निरीक्षक एक पद आहे, दुसरं टॅक्स असिस्टंट एक पद आहे. मग यांच्या सिलेबस मध्ये बदल होईल का, तर शक्यता कमी आहे. राज्य कंबाईन काय करेल, म्हणजे एमपीएससी काय करेल, ऑलरेडी एक्झाम घेत आली ग्रुप सी ची प्री आणि मेन्स, शक्यता आहे, माझा अंदाज, माझ्या अभ्यासानुसार मी तुम्हाला सांगतो की त्याच पद्धतीने ह्या पण पदांची एक्झाम होऊ शकते. गट क मध्ये जेवढे पद ऍड झालीत ना, सगळीच
त्यांची एक्झाम सुद्धा अशाच पद्धतीने होऊ शकते, पूर्व आणि मुख्य. फक्त पूर्व परीक्षा कॉमन असू शकते, मुख्य परीक्षा प्रत्येकानुसार वेगवेगळी असू शकते. शासकीय तांत्रिक पदांसाठी वेगळी असू शकते, प्रशासकीयसाठी वेगळी असण्याचे चान्सेस आहेत. मग तुमचा प्रश्न आहे सर ठीक आहे, हे जर पद पण त्यांची एक्झाम पण पूर्व मुख्य होणार असेल तर मग आपण बघूया की यापूर्वी राज्य कर निरीक्षक आणि कर सहाय्यक यांना सिलेबस कसा होता. मग थोडक्यात तो सिलेबस तुम्हाला सांगतो बघा. हे जे पद आहेत ना, राज्य कर निरीक्षक आणि पुढचं टॅक्स असिस्टंट यांना बघा, साधारणतः राज्य कर निरीक्षकला S14 म्हणजे जवळपास 50,000पर्यंत सॅलरी होती. पण यांचा सिलेबस आणि एक्झाम पद्धत कशी होती तुम्हाला मी डायरेक्टली पीडीएफ कडे घेऊन जातो. बघा ही एक पीडीएफ आहे, ही ग्रुप बी आणि सी ची पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षा 100 मार्कांची आणि मुख्य परीक्षा जी होती ती स्वतंत्र 400 मार्कांची होत होती. PSI साठी मुलाखत आणि शारीरिक चाचणी असायची, STI ला मात्र लागू नाहीये. सो इथे लक्षात घ्या यांची एक्झाम पद्धत कशी होती. तर पूर्व 100 प्रश्न, 100 मार्कांना पदवीपर्यंतचा दर्जा आहे, माध्यम मराठी इंग्लिश परीक्षा कालावधी 1 तास आहे, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे, याला 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टम पण आहे. आणि यामध्ये विषय जर बघितले इतिहास भूगोल, बघा हा सिलेबस त्यांनी दिलेला आहे. इकॉनॉमिक्स दिलेला आहे, त्यानंतर चालू घडामोडी करड दिला आहे, राज्यशास्त्र आहे, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी आहे. असे 8 सब्जेक्ट आहे. प्रत्येकी तुम्ही इथे लक्षात घेतलं 100 प्रश्न 100 मार्कांसाठी एका तासामध्ये क्वेश्चन पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आणि मग इथून पुढे मुख्यला जर तुम्ही गेला तर मुख्यमध्ये तुम्हाला 2 पेपर असायचे. पेपर 1 मध्ये मराठी इंग्लिश 50-50 प्रश्न 100-100 मार्कांना असायचं. 12वी दर्जा आहे, 12वी मराठीचा, इंग्रजीचा दर्जा पदवीपर्यंत आहे, मराठी इंग्लिश माध्यममध्ये 1 तास वेळ ऑब्जेक्टिव्ह आहे. दुसरा पेपर सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी 100 प्रश्न 200 मार्कांसाठी, दर्जा पदवी आहे, माध्यम मराठी इंग्लिश 1 तासामध्ये सोडवायचा, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार आहे. पेपर 1चा हा अभ्यासक्रम मराठी आणि इंग्लिशचा अभ्यासक्रम. पेपर 2चा अभ्यासक्रम मध्ये बघा विषय कोणते, सामान्य बुद्धिमापन चाचणी, आकलन, चालू घडामोडी, अंकगणित, सांख्यिकी, माहितीचा अधिकार अधिनियम, भारतीय संघ म्हणजे पॉलिटी आहे, नंतर हिस्ट्री आहे, इथे जॉग्राफी आहे, पर्यावरण आहे, त्यानंतर सामान्य विज्ञान तंत्रज्ञान आहे, इकॉनॉमिक्स इथे ऍड केलेला आहे. असे हे सगळे विषय तुम्हाला पेपर 2 ला असणार आहे. म्हणजे 9 पेपर तुम्हाला 9 सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासाचे पेपर 2 नंबरच्या पेपरला. पेपर 1 मराठी इंग्लिश 2च विषय असणार आहे. सो हा सिलेबस मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. ऑलरेडी याच्यावरती एक्झाम घेते एमपीएससी आणि RTO AMVI सिलेबस मेन्सचा 150 प्रश्न 300 मार्काला हा वेगळा सिलेबस, टेक्निकलचा सिलेबस असत त्यांना. तो इथे लक्षात काय घ्यायचं की तुम्हाला या लेखापाल या गटामध्ये जरी टॅक्स असिस्टंट आणि STI टाकलेला आहे पण यांचा जो सिलेबस पूर्वीचा होता ना त्याच पद्धतीने एक्झाम होण्याचे चान्सेस जास्त आहे, पूर्व आणि मुख्य. त्याच पद्धतीने निवड पद्धत सुद्धा असू शकते. सो अभ्यास करताना आता तुम्ही ग्रुप बी आणि सीच्या अभ्यासाला लागा, त्यानुसार अभ्यास करा, याचा फायदा नक्कीच तुम्हाला होणार आहे. परीक्षा पद्धत मी तुम्हाला आता सांगितली अशीच जास्त असण्याचे चान्सेस आहे पूर्व आणि मुख्य परीक्षा. अभ्यासक्रम तुम्हाला मी आता जो सांगितला त्यामध्ये वेटेज थोडं कमी जास्त होऊ शकतं, आवाका कमी जास्त होऊ शकतो, पण चान्सेस आहेत अशाच पद्धतीने एक्झाम तुमची होऊ शकते. त्यासाठी आमची इग्नाइट अकॅडमीची ग्रुप बी आणि सीची पूर्व आणि मुख्यची बॅच पण आहे, ग्रुप बी आणि सीची पूर्व बॅच पण आहे. मी तुम्हाला सजेशन दिलं आता सध्या तुम्ही पूर्व परीक्षा जॉईन करून अभ्यास चालू करू शकता, कारण हातात आता काय आहे तर अभ्यास करणं आणि अभ्यास करायचा एमपीएससी प्रमाणे ग्रुप सीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ग्रुप सीची ही बॅच तुम्ही जॉईन करून अभ्यासाला लागा. नाही तर बऱ्याच जण वाटतंय सर येऊ द्या अजून अपडेट येऊ द्या, तो वेट अँड वॉच करा, थोडा आराम करा, निवांत राहा, जेव्हा अपडेट होईल त्यानंतर अभ्यासाला लागा. पण तुम्हाला वाटतं तुमच्या कॉम्पिटिटरच्या तुम्हाला पुढे राहायचं आहे तर आत्तापासून एमपीएससीच्या अँगलनी विषयाचा आवाका कसा आहे, वेटेज कसं असतं, प्रश्न कसे विचारले जातात, लेंदी असतात का, टाइम मॅनेजमेंट करायला जमतं का, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिला जातो, हे सगळं तुम्हाला आता लक्षात घ्यायचं. कारण ही ऑलरेडी एमपीएससीची पूर्वी TCC IBPS होतं, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते. सो ही मानसिकता आतापासून अभ्यासाला लागलात ना लवकर लक्षात येईल तुमच्या. सो त्यासाठी बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी ही धुरंधरची टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करते. यांचे डेमो लेक्चर युट्यूबवर अवेलेबल, एकदा बघा, आवडले तर नक्की जॉईन करा. यासाठी माहिती अधिक घेण्यासाठी ह्या नंबरला कॉल करू शकता. अदरवाईज ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली लिंक वर क्लिक करा, ऍप डाउनलोड करा आणि हवी ती बॅच लगेच जॉईन करा. अजून काय प्रश्न मनात असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला आणि आवडला तर इतरांना पण शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा आणि पुढची अपडेट मिस होऊ नये यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.